पुण्याच्या आयटी हबमध्ये रोज लाखो रुपयांचे पॅकेज कमवणारी तरुण पिढी विकेंडला कुठे जाते याचं उत्तर आता पोलिसांना मिळाले. पण ते उत्तर ऐकून पुण्यात जॉबसाठी पाठवलेल्या किंवा पुण्यात शिकणाऱ्या मुलांच्या आई वडिलांना काळजी टाक. शनिवारी रात्री शहरापासून दूर आळंदी मरकळ रस्त्याच्या एका दुर्गम कोपऱ्यात एक आलिशान बंगला आतून लाइटिंगने लखलखत होता. त्या बंगल्याचा कोणाला पत्ता कळू नये म्हणून त्या ठिकाणाला फक्त एकच नाव दिलं गेलं होतं, प्रोजेक्ट एक्स. आत काय चालतं हे बाहेरून बघणं शक्यच नव्हतं. पण त्याच रात्री अंधारातून 80 पोलिसांचा फौजफाटा त्या बंगल्याच्या दिशेने शांतपणे गेला आणि काही क्षणात जे घडलं ते पाहून संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला. तर नेमकं काय होतं बंगल्यात, पोलिसांना त्या ठिकाणचा पत्ता कसा सापडला, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मंडळी, गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलिसांनी शहरातल्या कल्याणी नगर, कोरेगाव पार्क आणि FC रोड परिसरातल्या हॉटेल्स, पब्स आणि रेस्टॉरंटवर कडक नजर ठेवली. अनधिकृत पार्ट्या, वेळेची मर्यादा ओलांडणे, बेकायदेशीर दारू विक्री या सगळ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळे शहरात अशा गोष्टी करणं अवघड होऊन बसलं. पण याच परिसरातून एक नवा धोकादायक ट्रेंड उदयाला आला. शहरातले हुशार ऑर्गनायझर आता पोलिसांची नजर चुकवण्यासाठी शहराबाहेर दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या बंगल्याकडे आणि फार्म हाऊसकडे वळले आहेत. तुळापूरच्या घटनेनं हाच एक पॅटर्न समोर आणला आहे. ही घटना आहे 6 जून 2026 रोजी, म्हणजे शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत. ठिकाण होतं आळंदी मरकळ रस्त्यावरील तुळापूर गाव. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला एक आलिशान खाजगी बंगला आणि रिसॉर्ट. या पार्टीचं नाव ठेवलं होतं प्रोजेक्ट एक्स. सोशल मीडियावर सिक्रेट आणि इन्व्हाइट ओनली ग्रुप मधून फक्त विश्वासू ओळखीच्या लोकांपर्यंत या पार्टीची माहिती पोहोचवली गेली. कोणाला सुगावा लागू नये म्हणून हे ठिकाण उघड न सांगता कोडवर्ड मध्ये कळवलं जात होतं. रात्र जशी जशी वाढत गेली तसा तसा आतला माहोल आणखी तापत गेला. म्युझिक, लाईट्स आणि त्यामागून चालणारे बेकायदेशीर व्यवहार. पण पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या सगळ्यांची कुणकुण आधीच लागली होती. गुप्तचर यंत्रणेकडून ठोस माहिती मिळाली होती की तुळापूरच्या एका दुर्गम रिसॉर्टवर अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारूचा वापर करून मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीला गोळा केलं जातंय. पोलिसांनी कोणतीही घाई नाही करता शांतपणे नियोजन केलं. 15 वरिष्ठ अधिकारी आणि 65 हवालदार असा 80 जणांचा एकत्रित फौजफाटा रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास शांतपणे त्या रिसॉर्टच्या दिशेने रवाना झाला. बंगल्याला चारही बाजूने वेढा घालण्यात आला. आतल्यांना काहीही समजायच्या आत पोलिसांनी सगळे रस्ते बंद केले होते. आणि मग अचानक दरवाजे उघडले, गाणी बंद झाली, दिवे लागले आणि जे दृश्य समोर आलं ते पाहून अनुभवी पोलीस अधिकारी थक्क झाले. आतमध्ये 156 जण होते, 107 तरुण आणि 19 तरुणी. पण सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे या 3 अल्पवयीन मुलेही होती ज्यांचं वय दारू पिण्याच्या कायदेशीर मर्यादेपेक्षाही कमी होतं. हे सगळं पुण्याच्या नामांकित IT कंपन्यांमध्ये काम करणारे उच्च शिक्षित तरुण होते. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली तेव्हा जे सापडलं ते म्हणजे एका मोठ्या बेकायदेशीर धंद्याचा पुरावा होता. तब्बल 85 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 9,22,000 रुपयाची विनापरवाना दारू होती. याशिवाय 3 ग्राम गांजा, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित हुक्का प्लेयर्स आणि त्यासाठीचे साहित्य. आतमध्ये सापडलेल्या अनेकांची अवस्था बघून कुठेही एक मोठी अंमली पदार्थ पुरवठा साखळी बाजारात सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला. या पार्टीचे मुख्य सूत्रधार 2 होते. पहिला होता आयमान शेख, जो प्लेज एंटरटेनमेंट या बॅनर खाली काम करत होता. दुसरा होता यश चौधरी, जो स्टार लाइट्स एंटरटेनमेंट या नावाने बेकायदेशीर व्यवसाय चालवत होता. पोलिसांनी यश चौधरीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं. रिसॉर्टला फक्त रात्री 11 वाजेपर्यंतचा परवाना होता. पण पहाटे 2:30 वाजेपर्यंत ही पार्टी कशी सुरू राहिली यावर रिसॉर्ट व्यवस्थापन आणि जागेचा मालक हे दोघेही आता पोलिसांच्या रडारवर आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात अत्यंत कडक कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट म्हणजे दारूबंदी कायद्याअंतर्गत कायदेशीर परवान्याशिवाय आणि वेळेची मर्यादा ओलांडून मद्य वितरण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 270, 235 आणि 292 अन्वय गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय सार्वजनिक शांततेचा भंग आणि पोलीस नियमांचे उल्लंघन केल्याबाबत महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम 33 सह 131 देखील लागू करण्यात आले आहेत. एकूण 78 जणांवर औपचारिक गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे. हे प्रकरण नक्कीच एकट्या तुळापुरतं मर्यादित नाही.
यापूर्वी खराडी भागातील एक स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये झालेल्या अशाच एका कारवाईत 7 जणांना अटक झाली होती। त्यावेळी एक माजी मंत्र्याचा जावई देखील आरोपींमध्ये असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं गेलं होतं। त्या कारवाईनंतर शहरात पोलीस गस्त कडक झाली आणि शहरातल्या अशा पार्ट्या बंद झाल्या, पण त्याचा परिणाम म्हणून हा धंदा शहरातून बाहेर गेला आणि आळंदी, मरकळ, तुळापूर, मावळ सारख्या दुर्गम ठिकाणापर्यंत पोहोचला। पोलिसांसमोर एक नाव आव्हान होतं। मंडळी, या घटनेकडे फक्त एक धाड म्हणून बघू नका, यामागे एक मोठी सामाजिक समस्या आहे। पुण्याच्या IT क्षेत्रात काम करणारे हे तरुण अशिक्षित नाहीत, बेरोजगार नाहीत, हे लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात, पण कॉर्पोरेट जगाचा प्रचंड ताण, स्पर्धा, एकटेपणा आणि मनोरंजनाच्या नावाखाली होणारी दिशाभूल यांनी या तरुण पिढीला एक अशा जाळ्यात ओढलं जिथून बाहेर पडताना करिअर, प्रतिष्ठा आणि कधी कधी आयुष्यही जातं। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्यात 3 अल्पवयीन मुलेही होती। त्यांना या जागेपर्यंत कोणी नेलं, त्यांना कशाने आकर्षित केलं, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे। पालकांनो, मुलं विकेंडला कुठे जातात, कोणासोबत जातात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आता वेळ काढा। संवाद कमी झाला की मुलं अशा जगाकडे ओढले जातात आणि तरुण मित्रांनो, एका रात्रीची मजा अख्ख्या आयुष्याची किंमत मोजायला लावू शकते, हे विसरू नका। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? पुण्यातल्या या बदलत्या गुन्हेगारी पॅटर्न बद्दल प्रशासनाने काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।